जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तर मला खूप लोक म्हणलेत खाऊन खाऊन दमली आता देवधर्माला लागली आली मोठी आम्हाला शिकवायला. येस, मी माझ्या लाईफमध्ये अजूनपर्यंत खूप नॉनव्हेज खाल्लेलं आहे. दिवसाला 1-1 किलो चिकन, 5 ते 10 अंडी, ओली मच्छी काय, सुकी मच्छी काय, सगळं ऑलमोस्ट सगळंच खात सुटलेली होती. आणि मला एवढी वर्ष फिटनेसमध्ये राहून असं वाटायचं की नॉनव्हेज खाऊन बॉडी बनेल, मसल बनेल. आणि मी लोकांना सांगत सुटायची की नॉनव्हेज खावा, जर नसतील खात तर सुरू करा, अंडी सुरू करा. तर मागच्या 7 ते 8 महिन्यांपासून मी व्हेज झालेली आहे आणि ह्या व्हेज डाएटबद्दल खूप काही शिकत आहे. हे मी तुम्हाला काही पुस्तकी ज्ञान किंवा गुगल करून काही सांगत नाहीये, पण माझा स्वतःचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगत आहे. आय फील मोर फ्रेश, एनर्जी फुल डे असते, मसल गेन होत आहे, स्ट्रेंथ ही काही ड्रिप नाही झालेली आहे, इवन कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम चांगलं झालेलं आहे, ब्रेन फंक्शन चांगलं झालेलं आहे, सकाळी डब्याला सुद्धा त्रास होत नाही. आणि जर व्हेज खाऊन माझं ओव्हरऑल फिटनेस जर एवढं चांगलं झालं आहे तर मी का नॉनव्हेज परत खाऊ. आजकाल अंडी आणि चिकन हे इंजेक्ट करून वाढवतात, तर आपण गावठी अंडी किंवा चिकन खाऊ शकतो का, हे एक बेसिक प्रश्न मला खूप लोक विचारतात. तर एक बेसिक इन्फॉर्मेशन किंवा एक बेसिक स्ट्रॅटेजी आहे ती समजून घ्या. एक असते आपली फिजिकल बॉडी जी टँजिबल आहे, ज्याला आपण टच करू शकतो, फील करू शकतो. आणि एक असते आपली स्पिरिच्युअल बॉडी जे इनटँजिबल आहे, त्याला तुम्ही टच नाही करू शकत आणि फीलही करू नाही शकत. एखाद्या मुख्या प्राणीला आपण जेव्हा मारून खातो, ते इंजेक्टेड असो किंवा गावठी असो म्हणजे ऑर्गॅनिक, तर तुम्ही तुमच्या फिजिकल बॉडीला तर फीड करतच आहात, पण तुम्ही तुमच्या स्पिरिच्युअल बॉडीलाही फीड करत आहात, म्हणजेच तुमच्या आत्म्याला. आपण जेव्हा नॉनव्हेज खातो तर आपली जी फिजिकल बॉडी आहे ना, तिचं नीड्स 100% मीट होतं, मसल बिल्ड होतं, बॉडी बनते. पण तुमच्या जी स्पिरिच्युअल बॉडी आहे, तुमची जी आत्मा आहे, त्याला प्रोटीनची, अंड्यांची, चिकनची गरज नाही, त्याला इमोशन्सची गरज आहे. स्पिरिच्युअल बॉडी जी आहे आपली, ती फीड होते इमोशन्सवर. एखादा प्राणी जेव्हा कापला जातो आणि कापताना त्याचे जे इमोशन्स आहेत, जसं फिअर, पेन, राग, एन्झायटी, हे सगळं आपण फीड करत आहोत आपल्या स्पिरिच्युअल बॉडीला, म्हणजे आपल्या आत्म्याला. जसं चिकन आणि मटनचं प्रोटीन तुमच्या फिजिकल बॉडीला लागते, तसेच त्यांचे इमोशन्स जे आहेत ते तुमच्या आत्म्याला लागतात, म्हणजे तुमच्या स्पिरिच्युअल बॉडीला लागते. आणि म्हणूनच आपल्या घरी कोणताही सण असो किंवा पूजा असते किंवा कोणतंही शुभ कार्य असतं, आपण घरी नॉनव्हेज बनवत नाही. आणि ह्याचा एकच कारण आहे की आपल्या घरात ह्या शुभ कार्याच्या टायमाला काही नेगेटिव्हिटी नको, काही एनर्जी अशी नको जी डिस्टर्ब व्हायला पाहिजे. आता हे तुम्हीच विचार करा की कोणत्याही कमजोर मुख्या प्राण्याला मारून तुम्हाला तुमची फिजिकल बॉडी दाखवायची आहे, तुमचं फिजिकल अपिअरन्स जास्त इम्पॉर्टंट आहे, किंवा त्या प्राण्याला न मारता तुम्ही ओव्हरऑल फिटनेस किंवा ओव्हरऑल जे मेंटल हेल्थ आहे त्याचं पीस तुम्हाला शोधायचं आहे. ओके, तर आता ही झाली माझी जर्नी किंवा मला कसं फील होत होतं व्हेज खाऊन मागच्या 7 ते 8 महिन्यांमध्ये, किंवा माझं डिसिशन काय आहे. बरं, असं का म्हणतात की नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे? व्हॉट इज द लॉजिक? फूडमध्ये एक बेसिक फिलॉसॉफी आहे. आपले 5 सेन्सनरी ऑर्गन्स आहेत, त्याच्यामधनं 3 ते 4 सेन्सेस जे आहेत ते डिमांड करतं की तुम्ही कोणतंही रॉ फूड खावा आणि ते फूड जे आहे ते तुमच्या बॉडीला आवडायलाच पाहिजे. एक्झाम्पल, एक फ्रूट घ्या. चला, इथे आपण एक ॲपल घेऊ. ॲपल जे आहे ते तुम्ही टच करू शकता. टच करताना तुम्हाला खूप छान वाटतं. तुम्ही जेव्हा खाता तेव्हा तुमच्या टंगला जे आहे, जे टेस्ट जी आहे त्या ॲपलची तुम्हाला चांगली वाटते. तुम्ही जेव्हा एका रॉ ॲपलला बघता तर ते डोळ्यांना बघायसाठी, ते ॲपल बघायसाठी खूप चांगलं वाटतं. अजून एक लाईव्ह एक्झाम्पल देते तुम्हाला. हे शेवग्याचं झाड आहे. हा जो शेवगा जेव्हा मी तोडत होती तर मला एक फिलिंग येत होतं की हे खूप सुंदर दिसत आहे माझ्या डोळ्यांना, आणि मी घरी जाऊन हे खूप टेस्टी अशी ह्याची काहीतरी भाजी बनवणार आहे जी माझ्या टंगला चांगली वाटणार आहे. आता येऊया आपण नॉनव्हेजकडे. नॉनव्हेजमध्ये आपण घेऊ चिकन. रॉ चिकन जी आहे, कच्ची चिकन जी आहे, ती तुम्हाला बघायला आवडते? नाही. तुम्ही कच्ची चिकन खाऊ शकता? नाही. किंवा रॉ चिकनचं जे स्मेल पण जे आहे ते तुम्हाला आवडेल का? नाही. जी पण वस्तू किंवा जे पण जे फूड आहे जे तुमच्या सेन्सेसला हिट करत नाही किंवा सॅटिस्फाय करत नाही, ते तुमच्या बॉडीला हार्मफुल आहे. माझं बोलणं झालं.
आता डिसिशन तुमचा की तुम्हाला फिजिकली छान दिसायचं आहे, एकदम बल्की दिसायचं आहे, किंवा लॉंग टर्म गोल, एक सस्टेनेबल गोल, एक कन्सिस्टंट गोल म्हणून ओव्हरऑल फिटनेस, ओव्हरऑल मेंटल हेल्थ ह्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद.